नमस्कार सज्जन हो. सगळ्यांना अभिवादन करतो. आपल्या अंतरात्म्यामध्ये वसती करणाऱ्या भगवंताला अभिवादन करून श्राद्ध विषयावर आपण चिंतन करतो आहोत. आपण मागे याच्यावर आलेलो होतो की साधारण कोणीही व्यक्ती गेल्यानंतर 13व्या दिवशीपासून श्राद्ध ही संकल्पना सुरू होते. मग श्राद्ध करताना ते श्रद्धेने करायचे म्हणूनच ते श्राद्ध आहे, बरोबर आहे. पण एकूण मग ही श्राद्ध तरी किती आहेत हो? आमचे पूर्वज जे होते किंवा आमचे ऋषी मुनी जे होते यांनी या श्राद्धाला इतकं का महत्व दिलंय? तर श्राद्ध जे आहे संपूर्ण वर्षभरामध्ये एखाद्या माणसाने जर करायची ठरवली तर 96 श्राद्ध आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाला हो एकदा करायचं तर अवघड झालंय आणि इतकी केव्हा करणार आणि कशी करणार? सज्जन हो, मी एकच गोष्ट सांगतो आपल्याला. श्राद्धाचे प्रकार असे आहेत, ते केल्यामुळे काय मिळतं एवढी गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एकूण जी 96 प्रकार आहेत ते कसे आहेत बघा. 12 अमावास्या, 4 युगांच्या सुरुवाती, 14 मन्वंतरांच्या सुरुवाती, 12 संक्रांती, 12 वैधृती योग, 12 व्यतिपात योग, महालय काळातले 15ही दिवस, 5 पहिली, 5 अष्टके आणि 5 अन्वाष्टके, असे एकूण श्राद्धाचे 96 प्रकार आहेत. पुढे केव्हा तरी ते जरूर सांगेन किंवा याची जी सगळी माहिती आहे या सगळ्या 96 श्राद्धांची ही धर्मसिंधूमध्ये आपल्याला दिलेली आहे. एखाद्याला अगदी खरोखरच वाटलं तर त्यांनी त्याचा विचार जरूर करावा. पण मग महत्वाची श्राद्ध तरी कोणची आहेत आणि ती का करावी? तर महत्वाची श्राद्ध म्हणजे आपली आई, आपले वडील हे जेव्हा दिवंगत होतात, हा देह सोडून जातात, त्यावेळी प्रत्येक वर्षी तिथीप्रमाणे, बरं का, तारखेप्रमाणे काही माणसं करायला जातात तर तसं नका करू. तिथीप्रमाणे श्राद्ध जे येतं त्या दिवशी आपले जे कोणी पुरोहित असतील, ब्राह्मण असतील, त्यांना बोलवावं आणि श्राद्ध करावं. श्राद्धाला ब्राह्मण भोजन करून करतात, पिंडदान करून केलं जातं. त्यानंतर ब्राह्मण भोजन, पिंडदान, तर्पण अशा सगळ्या गोष्टींनी युक्त जे श्राद्ध केलं जातं ते उत्तम प्रतीचं श्राद्ध अशी त्याची गणना आहे. काय आहे, आपल्याला जे सांगितलेलं असतं त्यातलं जास्तीत जास्त चांगलं करायचा प्रयत्न करावा. श्राद्ध करायला लागल्यामुळे घडतं काय, तर आपल्या घरामध्ये उत्तम प्रकारची संतती निर्माण होते. उत्तम संतती, मध्यम संतती, अधम संतती, विकृत संतती असे जे प्रकार आपल्याला सध्या पाहायला मिळतात. कित्येक मुलं बुद्धिमान आहेत, शिक्षणही होत येतं आणि अशी काहीतरी घटना घडते आणि त्यामुळे त्यांना डिप्रेशन येतं. खूप शिकल्यानंतर वेड्यासारखी वागू लागतात. आईबापांना विचारतच नाही. सध्या
परदेशी जायची फॅशन झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं मला परदेशी जायचं आहे, मला परदेशी जायचं आहे. मग आईबापांचं इथं काहीही होऊ दे, मला माझं झालं म्हणजे झालं. आणि आईबापांनाही असं वाटतं माझा मुलगा परदेशी केव्हा जाईल. पण लक्षात ठेवा, जिथं जन्माला आलेलो आहोत त्या भारतभूमीचं संरक्षण करणं, त्या भारतभूमीमध्ये आपला धर्म वाढवणं ही आपली जबाबदारी नाही आहे का? सगळ्यांनी उठून जर परदेशाला जायचं ठरवलं तर इथे काय करायचं? आज या भारतभूमीमध्ये आपल्याला खूप जागोजागी भ्रष्टाचार दिसतो आहे. अनेक प्रकारच्या विपरीत गोष्टी लोक करतायत हे दिसतंय. पण हे सगळं का होतंय? आपण आपल्या पितरांना विसरून गेलेले आहोत. पितृकर्म सोडून दिलं की वाईट गोष्टी चांगल्या वाटायला लागतात. पितृकर्म सोडून दिलं की घरामध्ये व्यंग येत, संतती त्याच्यात काहीतरी दोष निर्माण होणं, अनेक प्रकारच्या व्याधी रोग हे आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. का? तर पितरांचे आपल्याकडे शाप येत असतात, वर मिळत नाही. पितरांचे आशीर्वाद मिळणं हे तर दूरच राहिलं, पण पितरांचे शाप येत आहेत. आणि परिणामी कितीही पैसे मिळाले, कितीही धनदौलत मिळाली, कितीही मोठे घर फ्लॅट बांधले तरी त्या घरात सुख नाही, शांती नाही. आम्ही शांतीच गमावून बसलेलो आहोत. जेवायला खायला भरपूर मिळालं म्हणजे का सुख आहे फक्त? भरपूर मोठी मोठी पॅकेजेस मिळाली म्हणजे सुखी आहात का? सुखाच्या संकल्पना सगळ्या बिघडून जातात. आणि याला एकमेव कारण हे पितृकर्म आपण सोडून देतो म्हणून होतं. पितृकर्म केल्यामुळे काय मिळतं याचा नेहमी विचार करावा. आमच्याकडं वेदामध्ये असं सांगितलंय, वीरम वा वै पितरः प्रयंतो हरंती वीरम वा दरती. पितर जे आहेत ते उत्तम संतती तुम्हाला देतात, पण पितृकर्म जर केलं नाही तर उत्तम संतती ते घेऊन जातात किंवा संततीतले उत्तम गुण घेऊन जातात. श्राद्ध केल्यामुळे काय मिळतो? फायदा काय आहे? आयुः पुत्रान यशस्वर्गम कीर्तिम पुष्टिम बलम श्रियम पशून सौख्यम धनम धान्यम प्राप्नुयात पितृपूजनात. म्हणजे असं म्हटलंय, श्राद्ध केल्यामुळे काय काय फायदे होतात? तर आयुष्य मिळतं, उत्तम प्रकारची संतती, पुत्र पुत्री या सगळे चांगल्या प्रकारची मिळतात. आज त्यांची आपल्याला चिंता वाटते. आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. इथून मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो, कीर्ती मिळते, पुष्टी मिळते, बल मिळतं, लक्ष्मी मिळते, पशु मिळतात. पशुधन हे वेगळं आहे. आज घराघरात कुत्रं पाळलेलं आहे, पण पशुधन मिळण्यासारखी स्थिती. मग आम्ही म्हणाल काय, आम्ही मुंबईला राहणार, कुठनं पशुधन सांभाळणार? अरे पितृकर्म करा. पितृकर्म करायला लागल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारची अनुकूलता प्राप्त होईल, सौख्य मिळेल, धन धान्य या सर्व गोष्टी पितृकर्मामुळे प्राप्त होतात. पूर्वी घराघरामध्ये श्राद्ध, पक्ष किंवा महालय या सर्व गोष्टी केल्या जायच्या. आणि या केल्या जायच्या त्यामुळे माणसं गरीब होती पण सुखी होती. गरीब होती याचा अर्थ काय, दरिद्री नव्हती.
सगळं त्यांच्याकडं होतं. खाऊन पिऊन सुखी होते, घरदार होतं, गाई म्हशी होत्या, सगळं काही होतं. आपल्या जमिनी होत्या, सर्व काही होतं, सगळं काही गेलं. या ब्रिटिशांची जी पद्धत आली ना, आम्ही दुसऱ्या धर्माप्रमाणे आचरण करायला लागलो. आज आमचा वेश सुद्धा आम्ही विसरून गेलो. आज धोतर आम्हाला नेसता येत नाही, नऊवारी साडी आम्हाला नेसता येत नाही. बायका काय किंवा पुरुष काय, लेंगा किंवा पॅन्ट घातल्यासारखं ते शिवलेलं धोतर किंवा साडी नेसतात आणि त्याच्यावर समाधान मानतात. पण खरं धोतर नेसल्यावर, खरी साडी नेसल्यावर जो आनंद होतो तो हा पॅन्ट घातल्यासारख्या साडीनी किंवा धोतरानी मिळत नाही. आणि शुभकर्माला ते वर्ज्यही आहे. शिवलेल्या वस्तू घालून शुभकर्म करूही नाही. पण सध्या आपण या सर्व गोष्टी विसरून गेलो. कपाळाला तिलक लावायचा तोही विसरून गेलोय, कपाळाला कुंकू लावायचं तेही विसरून गेलोय. रोज संध्या करणं विसरले, रोज दाढी करायला मात्र आठवणीने बसतो. माणूस विपरीत बनत चाललाय. मला कोणावर टीका करायची नाही. तुमच्या ज्या गोष्टी सध्याच्या काळानुरूप चालल्या त्या जरूर करा, पण जे आमच्या शास्त्रांनी सांगितलंय ते पूर्ण विसरून जाऊ नका. परिणामी आपणच दुःखी होत जातो. आपल्या घरामध्ये आज मुलांना नवीन प्रजा जी आहे, नवीन मुलं आहेत, मुली आहेत, एक तर लग्नकार्य उशिरा होत आहे, विवाह उशिरा, त्यानंतर प्लॅनिंग, आणि त्यानंतर ही मुलं म्हणतात आम्हाला मुलंच नको, संततीच नको, किंवा आम्ही लग्नाशिवायच तसेच राहू. हा सगळा दोष कशामुळे होतो? तर याला एकमेव कारण आहे, पितृकर्म आम्ही सोडून दिलंय. आणि पितृकर्म आम्ही सोडून दिल्यानंतर आम्हाला सुख कसं मिळणार? सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक वर्षाला आपल्या आई वडिलांचं श्राद्ध आवर्जून करावं. श्राद्ध अनेक प्रकारे करता येतं. तुम्हाला जर सोयी सुविधा नसतील तर त्यावेळी सुद्धा कसं करायचं हे सांगितलंय. पण कलियुगाचा एक दोष असा आहे की अपवाद आहे तोच नियम बनून जातो. अडचणीच्या अडीअडचणीच्या प्रसंगी संकटकाळी ही गोष्ट करा म्हणून सांगितलं तर माणसं कायमच संकट काळासारखं कर्म करू लागतात. असं करू नका. आपले उपाध्याय असतील, पुरोहित असतील, त्यांना सांगा प्रत्येकाने आपापल्या ज्ञातीप्रमाणे, आपल्या जातीप्रमाणे काय करावं. तुम्ही ब्राह्मण आहात, ब्राह्मणांना जेवायला बोलवा. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही जातीचे असाल तर आपल्या ज्ञातीतले लोकांना श्राद्ध कर्माच्या दिवशी जेवायला बोलवावं. ही पूर्वापार पद्धत होती आणि त्यामुळे जाती जातींमध्ये सलोखा राहत होता. कर्म करायला जरी ब्राह्मण आला तरी आपापल्या ज्ञातीतल्या माणसाला किंवा आपापल्या ज्ञातीतल्या सुवासिनीला जेवायला बोलवलं की आपोआपच एकमेकांमध्ये जाणं येणं व्हायचं. आणि परिणामी श्राद्ध कर्माचे शुभ परिणाम म्हणजे लग्न कार्य जुळायची. लग्न कार्य जुळण्यामुळे, आपापल्या जातीतली लग्न कार्य जुळल्यामुळे होणारी संतती ही शुद्ध बीज असायचं. हल्ली सगळीकडेच क्रॉस ब्रीड झालेला आहे आणि त्यामुळेच पितृकर्म हे संपून जायला लागलं आहे. सज्जन हो, माझं बोलणं थोडंसं कटू लागेल
पण ते खरं आहे म्हणून सांगतो, पितृकर्म करू लागा आणि यश कीर्ती सर्व काही प्राप्त करून घ्या. सज्जन हो, आपण श्राद्ध विषयावर चिंतन करतो आहोत. अरे मग श्राद्धाचं महत्व तरी काय आहे? आपल्यावर, प्रत्येक व्यक्तीवर देवांचं ऋण आहे, ऋषींचं ऋण आहे, या संपूर्ण समाजाचं ऋण आहे आणि त्याचबरोबर पितरांचं ऋण आपल्यावर खूप आहे. आम्ही जन्माला आल्यापासून त्या आईने आमचं काय काय केलंय बघा. आधी आम्हाला पोटात 9 महिने वागवलंय. त्या प्रसूतीच्या वेदना किती असतात त्या तिने सहन केल्या आणि निष्काम वृत्तीने आमचं पालन पोषण केलं. आम्ही लहान असताना आईला बापाला लाथा मारल्या, कारण लहान होतो, अगदी लहान होतो, पण त्यांनी आनंदाने झेल्या. आमच्या आई बापांनी आमची शी काढली. अरे दात येत होते, आणखीन काही काही गोष्टी होत होत्या, सारखं काही काही व्हायचं. प्रत्येक वेळी खूप काळजी घेतली, नवीन कपडे घातले, लाड केले, खेळणी दिली, सर्व गोष्टी दिल्या, विद्या दिली, शिक्षण दिलं, सगळं काही दिलं. आम्ही त्यांना काय दिलं? आम्ही त्यांना सुख या रूपाने काय दिलं? याचा जर पुन्हा पुन्हा विचार केला, आत्ताची पिढी असे उद्धटासारखे प्रश्न विचारतात की तुम्ही मुलं जन्माला म्हणून घातली, ते तुमचं कर्तव्य, तुम्ही काय करायचं होतं ते केलं, त्यात विशेष काय केलं? असं उद्धटासारखं उत्तर दिल्यानंतर कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यातून पाणी येईल, अशी गोष्ट आहे. आणि मग देह सोडून गेल्यानंतर आधी असं आहे, नोकऱ्या कामधंदे मिळाले आणि लग्न झाली की आई बाप हे नकोसे वाटायला लागतात. आणि जे आई बाप खरोखर तुमचं सगळं काही करतायत, प्रेमाने करतायत, ते गेल्यानंतर तर आम्ही विसरूनच जातो. फक्त त्यांच्या फोटोला हार घातला म्हणजे श्राद्ध होत नाही. म्हणून श्राद्धाचं महत्व काय आणि त्याची आवश्यकता काय आहे? पितरांविषयी तो पितृलोक म्हणून आहे, त्या पितरांविषयी आदर बाळगला पाहिजे. आणि त्यांच्या नावाने आपण ज्यावेळी दानधर्म करतो, ते केल्यामुळे आपली वंशवृद्धी होत असते. जी मुलं बाळ आहेत त्यांचं हे मोठं कर्तव्य आहे. आणि श्राद्ध कर्म करणं हा धर्मपालनाचा मुख्य भाग आहे. पितरांना मुलांनी पिंड आणि उदक, हे पिंडदान केलं पाहिजे आणि उदक म्हणजे तर्पण केलं की ते संतुष्ट होतात, आनंदी होतात. आपण पुत्र म्हणतो ना, पुत्र तरी कोणाला म्हणायचं? याविषयी महाभारतात एक श्लोक आलेला आहे. पुन्नामो नरकाद्यस्मात् त्रायते पितरं स्तुतः तस्मात् पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवा. पुम नावाचा एक नरक आहे. नरक 14 प्रकारचे आहेत. पण या नरकांमधून उद्धार करायला जो मदत करतो त्याला पुत्र म्हणावं. आमच्या
तैत्तिरीय शाखेमध्ये मुद्दाम सांगितलेलं आहे, देव पितृकार्याभ्यान्न प्रमरितव्यम. देवकर्म आणि पितृकर्म हे प्रत्येक व्यक्तीने आवडीने करावं, बळजबरीनं नाही, आवडीने करावं. हे माझं कर्तव्य आहे असं समजून करावं. श्राद्ध कर्म केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई येणार नाही, व्याधी होणार नाही. आणि समजा शेवटी प्रत्येकाच्या कर्मानुसार एखादी काहीतरी व्याधी आली तरी ती बरी करण्याची औषधं मिळतील, योग्य वैद्य मिळतील आणि फार कमी खर्चामध्ये आणि कमी त्रासामध्ये व्याधी बऱ्याही होतील. सध्या जे करू नये तेच आपण करत असल्यामुळे व्याधींची द्वारही खुली करून टाकलेली आहे. आपल्याकडे शास्त्रात सांगितले उष्ट खाऊ नये कुणाचं, अगदी आईचं सुद्धा उष्ट खाऊ नये. पण जसं सांगितलं ना की अपवाद आहे, तोच नियम आपण बनवून टाकतो. प्राण जायचा प्रसंग येईल अशी जर गोष्ट झाली की एखादी गोष्ट जीवावर आली, आत्ता खाल्लं नाही तर मरेल अशी जर गोष्ट असेल तर त्यावेळी उष्ट खाल्लं तरी चालेल असं धर्मशास्त्रांनी सांगितलं. पण आम्ही ती पडत्या फळाची आज्ञा मानली आणि आज शाळांमध्ये, कॉलेजमध्ये एकाच ताटलीत भाजी ठेवलेली असते, सगळे जण त्याला लावून खातात. इतकं किळसवाणं आणि ओंगळ कृत्य केलं जातं. भावा बहिणींच्या सुद्धा उष्टमाष्ट खाऊ नये. आईचं उष्ट सुद्धा शेवटचं मुंज होती त्या दिवशी, मातृभोजन शेवटचं तिने भरवलेलं अन्न आहे, त्यानंतर उष्ट नाही खायचं. अगदी पत्नीचं सुद्धा खायचं नाहीये. पण माणूस आता असाच बदलत चाललाय. त्याला काय होतंय, असं केलं म्हणून काय होईल, तसं केलं म्हणून काय होईल. पण ज्या वेळेला काही पीडा संकट पुढे उभी राहतात त्यावेळी त्यांना देव आठवतो, त्यावेळी ज्योतिषी आठवतो आणि मग त्यांनी सांगितलं अरे पितृपीडा आहे, पितृदोष आहे, जावा त्रिपिंडी श्राद्ध करा, जावा नारायण नाग बली करा. की आम्ही धावत धावत जातो, तो विधीही करून येतो. पण नेहमी जी सांगितलेली गोष्ट आहे तीच जर करत नसेल तर हे नैमित्तिक कर्म फलद्रूप होत नाही. कोणचंही कर्म फलद्रूप होण्यासाठी आमच्या नित्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं आवश्यक असतं. ब्रह्मवैवर्त पुराण जे आहे, एकूण आपल्याकडे 18 पुराण आहेत. त्यात ब्रह्मवैवर्त पुराण असं सांगतं की देवकार्यापेक्षाही पितृकार्य अधिक महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे तर देवांना सगळ्या जगाची काळजी घ्यायची. देवांना कृमी, कीटक, पशु, पक्षी, झाडं, वेली सगळ्यांची काळजी घ्यावी लागते. पण पितर फक्त आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. त्यामुळे पितर जास्त जवळचे आहे. पितर देवांमधला आणि माणसांमधला दुवा आहे. तुम्ही कोणचंही देवकृत्य केलं, अगदी रामाचा जप केलात, शंकराचा जप केलात, यज्ञ केलात, काहीही केलं, कोणचंही शुभकर्म केलं, कोणचंही पुण्यकर्म केलं, ध्यान केलं, नामसंकीर्तन केलं, भजन केलं, पूजन केलं, काहीही केलं तरी पहिल्यांदा तुम्ही केलेलं कर्म तुमच्या पितरांकडे जातं आणि तिथून ते देवांकडे पोचवायचं काम पितर करतात. पितृलोक हा मध्ये आहे. मर्त्यलोक, पितृलोक
आणि स्वर्ग देवलोक वगैरे आहे. मग हे सगळं एवढं जर असेल तर आम्ही पितृकर्म का नाही करायचं? ब्रह्मपुराण आहे ते असं सांगतं, जो माणूस विधीपूर्वक आणि आपल्या आर्थिक स्थितीच्या अनुरूप श्राद्ध करतो तो ब्रह्मदेवापासून अगदी सामान्य गवतापर्यंत सगळ्यांना तृप्त करतो आणि श्राद्ध करणाऱ्याच्या कुळात कोणीही दुःखी राहत नाही. इथं ऐपतीप्रमाणे हा शब्द जो आलेला आहे हा मोठा आवश्यक आहे, मोठा घेण्यासारखा आहे. राजाने राजासारखं कर्म करावं म्हणून पिंडदानात सुद्धा सांगितलंय की राजा जर श्राद्ध करत असेल तर पिंड नारळा एवढे ठेवावे. मध्यम वर्गातला जो व्यक्ती असेल त्याने पिंड कवठाच्या एवढे ठेवावे. कवठ नावाचं जे फळ असतं त्या आकाराचे करावे. त्याच्याही पेक्षा ज्याची स्थिती कमी आहे त्याने कुक्कुटांडवत म्हणजे कोंबडीच्या अंड्याच्या एवढ्या आकाराचे पिंड ठेवावे. आणि अगदी गरीब असेल माणूस तर त्यांनी भाताचं एक एक शीत जरी ठेवलं तरी तो पिंड होतो आणि तो पितर स्वीकारतात. सज्जन हो, लक्षात घ्या, आमचं धर्मशास्त्र आहे हे अतिशय लवचिक आहे. अरे मला घरामध्ये अडीअडचणी आहेत, घरात पत्नी करण्यासारखी नाहीये, तुम्ही हिरण्य श्राद्ध करा, काहीतरी खायला करा, पोहे करा, उपमा करा, काहीतरी वस्तू छोटीशी खाण्यासाठी करा, हिरण्य श्राद्ध करा. पण दरवर्षी हिरण्य श्राद्धच करू नका. दरवर्षी भोजन, पिंडदान, तर्पण असंच करा. पण ज्या वेळेला काही अडीअडचण असेल, आपण प्रवासात असू, तर त्यावेळी मात्र श्राद्ध जे आहे हे छोट्या स्वरूपामध्ये, मग त्यावेळी मात्र शास्त्रकारांनी सांगितलंय की जेवण करायला केवढा खर्च येईल त्याच्या दुप्पट खर्च त्या दिवशी दक्षिणा रूपाने वाटून टाका आणि श्राद्ध करा. थोडक्यात आपण श्राद्धाला फार महत्त्व देणं आवश्यक आहे. आज आम्ही सगळंच काही विसरत चाललेलो आहोत म्हणून गोंधळ आहे. सज्जन हो, मी आपल्याला थोडी थोडी माहिती सांगतो आहे, आपण ग्रहण करा आणि कर्म करायला प्रवृत्त व्हा एवढीच प्रार्थना करतो. श्राद्ध केल्याने आम्ही सुखी तर होऊच, दुःखी कधीच होणार नाही. आमच्या जीवनात समाधान येईल, शांती येईल. म्हणून श्राद्ध कर्म करायला नेहमी सज्ज रहा एवढीच गोष्ट ध्यानात ठेवा. सर्वांना अभिवादन करतो. पुढल्या भागांमध्ये श्राद्धाची आणखीन माहिती घेऊया आणि श्राद्ध कर्म करायला तयार होऊया. धन्यवाद.